100 डेज या कार्यक्रमात आता एक नवीन ट्विस्ट येणार असं दिसते, कारण अजय आपल्या सहकाऱ्यांना धनंजय यांच्या केसचा नव्याने तपास करण्याचा सूचना देतो, कारण अजून तरी कोणाही विरोधात पोलिसांना ठोस पुरावे आणि माहिती हाती लागलेली नसते। पटवर्धन मीराला सांगतात की पोलीस आपला तपास योग्य दिशेने करतायत, त्यामुळे धनंजय नक्की सापडेल। मीरा पटवर्धन आणि गायत्रीला बोलून दाखवते की सर्वांना माझ्यावर संशय आहे की राणीला अडकवण्यासाठी धनंजयला मी गायब केलंय। तसंच ती चिंतित असते, कारण राणी या केसमध्ये अनेक फेरफार करू शकते। गायत्री पटवर्धन आणि मीराला सांगते की धनंजयनी मला लाईफ इन्शुरन्ससाठी नॉमिनी अपॉइंट केले होते। तेव्हा मीरा तिच्याकडे त्या पेपर्सची मागणी करते, मात्र गायत्री दोघांना सांगते त्या घरातून बाहेर पडताना मी काहीच सोबत घेतलं नाही, त्यामुळे ते पेपर्स कुठे असतील याची मला कल्पना नाही। मीरा आणखीन हैराण होते आणि दोघांना सांगते की राणी नॉमिनीत देखील बदल करू शकते। पटवर्धन मीरा आणि गायत्रीला सुचवतात की आपण ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून देऊ। विकी आणि राणी एकत्र भेटतात, त्यावेळी विकी अजयच्या इन्व्हेस्टिगेशन पासून होत असलेल्या त्रासाची तिला कल्पना देतो। तितक्यात अजयचा राणीला कॉल येतो आणि आपण धनंजय यांच्याबाबत काही माहिती जाणून घेण्याकरिता आपल्या घरी येत असल्याचंही सांगतो। तिकडे इन्स्पेक्टर अजयच्या घरी त्याचे कुटुंबीय आणि नेहा त्याला वाढदिवसाची सरप्राईज देण्याची तयारी करत असतात। इन्स्पेक्टर अजय जेव्हा राणी सरदेसाईच्या घरी पोहोचतो, त्यावेळी धनंजय यांच्या विल बद्दल माहिती घ्यायला तो सुरुवात करतो, मात्र राणी उत्तरते की आपल्याला याबद्दल काहीच कल्पना नाही। इन्स्पेक्टर अजय जेव्हा आपल्या घरी परततो, त्यावेळी त्याला आपल्या बर्थडेचं शानदार सरप्राईज मिळतं आणि तो नेहासह आपल्या कुटुंबियांवर खुश होतो आणि केक कटिंग नंतर खास पोलिसी अंदाजात नेहासोबत रोमॅन्टिक होताना तो दिसतो। अजय ठाकूर आणि नेहा या दोघांचं लग्न ठरलंय, त्यामुळे रोमॅन्टिक होणं हे ओघानं आलंच। मात्र धनंजय यांच्या इन्व्हेस्टिगेशनमुळे विकीला राणी सोबत रोमांस करता येत नाहीये, त्यामुळे तो भलताच हैराण आहे। राणी देखील याबाबत चालाक आहे। काय असतील तिचे सर्वांना दिशाभूल करणारे प्लॅन्स? आपले व्ह्यूज पोस्ट करा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शन मध्ये, आणि अशाच काही इंटरेस्टिंग एपिसोड अपडेट्स जाणून घेण्यासाठी पहा राजश्री मराठी। नमस्कार, माझं नाव तेजस्विनी पंडित। प्लीज सबस्क्राइब टू राजश्री मराठी।